महत्त्वाची बातमी समोर येते। निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही। नगर परिषद नगरपालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात आता स्पष्टीकरण दिलं आहे। पुढील सुनावणी आता 21 जानेवारीला होणार आहे। नगर परिषद नगरपालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार आहे। या संदर्भातील सुनावणी ही पार पडलेली आहे। तर आता पुढील सुनावणी आता 21 जानेवारीला होणार आहे। नाही, अतिशय चांगली गोष्ट आहे की निवडणुका होत आहेत। नाही तर निवडणुका होणार निवडणुका नाही होणार या संदर्भातली जी टांगती तलवार सगळ्याच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर होती, आता ती थोड्याफार प्रमाणात कमी झालेली आहे। निश्चितपणे शेवट जो काय निर्णय कोर्ट देईल त्याच्या अधीन राहूनच या गोष्टी होणार। पण निदान निवडणुका जिथे 50% आरक्षण क्रॉस नाही केलं त्यांच्यावर जी टांगती तलवार होती ती निदान दूर झाली। त्याबद्दल निश्चितपणे एक राजकीय कार्यकर्ता म्हणून आणि एक लोकशाही समर्थक म्हणून मला आनंद वाटतो की निवडणुका होणार आहेत। नाही, अतिशय चांगली गोष्ट। निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही। आता सुप्रीम कोर्टाने या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे। निवडणुका या ठरलेल्या वेळेतच होणार आहेत। तर पुढील सुनावणी आता 21 जानेवारीला होणार आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात सुनावणी ही पार पडलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लांबणीवर पडणार का याकडे सर्वांचं लक्ष असतानाच आता या संदर्भात आता सुप्रीम कोर्टाने स्पष्टीकरण दिलेलं आहे। निवडणुकांना स्थगिती नाही। आयोगाचा मनपा जिल्हा परिषदेचा कार्यक्रमही होणार आहे। निवडणुका होणार, 50%ची मर्यादा ओलांडली जायला नको असं वकिलांकडून बोललं जात होतं। तर निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही असं आता सुप्रीम कोर्टाने स्पष्टीकरण दिलेलं आहे। 21 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे। अंतिम निर्णयाला बांधील असेल। निवडणुका होणार आहेत, 50%ची मर्यादा ओलांडली जायला नको असं वकिलांनी म्हटलेलं आहे। तर ठरलेल्या वेळेतच आता या स्थानिक निवडणुका होतील असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। पांढी आयोगाचा अहवाल आम्हीही वाचला नाही, पण सध्या त्यालाच 50%ची आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या सर्व निवडणुका या आदेशाधीन राहणार आहेत असं म्हटलंय। सुषमा अंधारेताई आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेल्या आहे। सुषमाताई, सुप्रीम कोर्टाने आता निवडणुका होणारच आहेत, स्थगिती नाही असा आता निर्णय, असं स्पष्टीकरण दिलंय, आपलं यावर मत? निश्चितपणे माननीय न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे तो निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण आता नगर परिषदांच्या निवडणुका एका निर्णायक टप्प्यावर आलेल्या आहेत। अनेक पक्ष आपापल्या उमेदवारांच्यासाठी दिवस रात्र राज्यभरामध्ये फिरत आहेत, प्रचार चालू आहे आणि अशा वेळेला त्यांच्या डोक्यावर जी टांगती तलवार ही काय होईल। आजच्या सुनावणीमध्ये जर कदाचित स्थगिती आदेश आला तर एवढा सगळा प्रचार, अनेक गोष्टी आहेत, ते सगळी प्रोसेस सगळी ठप्प होईल का? परंतु न्यायालयानेही या सगळ्या मला वाटते वास्तवाचा अभ्यास केलाय, विचार केलाय आणि महत्वाचं म्हणजे गेल्या 7-8 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीत। जवळपास नगर परिषद तर 10-11 वर्षानंतर अशा काळामध्ये लोकशाहीसाठी निवडणूकच न होणं हेही घातक आहे। त्यामुळे होऊ घातलेला निवडणूक कार्यक्रम जो आहे, जो जाहीर झालेला आहे, तो कार्यक्रम आता होतोय, ही फार महत्वाची गोष्ट आहे। एका अर्थाने आम्हा सगळ्याच पक्षांच्या नेत्या कार्यकर्त्यांच्यासाठी सुटकेचा निश्वास टाकणारी पण आहे आणि आनंददायी पण आहे। आता राहिला प्रश्न त्याच्यातल्या 57 जागांचा की जिथे आरक्षण मर्यादा वाढलेली आहे, त्याचं काय होईल ते लेट अस सी। 21 जानेवारीला परत एक सुनावणी आहे आणि त्या सुनावणीला आपण बघूया काय होईल ते। जी, धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।